सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा टॉपिक आपण बघत आहे. तर त्यामध्ये आज आपण जी पुढची रिॲक्शन आहे ते आपण बघूया फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट्स. तर ही रिॲक्शन आपण बघूया. आता हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे हा कसा तयार करायचा हे आपण गेल्या टॉपिकमध्ये म्हणजेच हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हा आपण बघितला होता. तर कसं तयार केलं तरी आपण बघा. तर त्यामध्ये काय केलं होतं, सुरुवातीला आपण RX म्हणजे आपण काय घेतलं होतं, अल्काइल हलाइड घेतलं होतं, अल्काइल हलाइड्स. आणि त्याची रिॲक्शन कोणाबरोबर केली होती रे, मॅग्नेशियम मेटल बरोबर, मॅग्नेशियम मेटल्स इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर्स. हा ड्राय इथर आहे. तर बघा काय होतं या ठिकाणी, हा जो मॅग्नेशियम आहे हा मॅग्नेशियम या दोघांच्या मध्ये अटॅच होतो. म्हणजेच काय मिळतं रे बघा, RMgX याला म्हणायचं ग्रिग्नार्ड रिएजंट्स, बरं आहे का. तर अशा प्रकारे आपण जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो आपण तयार केला होता, बरं आहे का. आता आपल्याला तो वापरायचा आहे. म्हणजे आपल्याला या रिॲक्शनमध्ये काय करायचं माहिती आहे का, तर आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोन घ्यायचा आहे. अल्डिहाइड किंवा काय घ्यायचं आहे, कीटोन्स. आणि त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आपल्याला, RMgX मिक्स करायचं आहे. म्हणजे काय मिक्स करायचं आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट यामध्ये ॲड करायचं आहे. आणि काय तयार करायचं आहे आपल्याला, अल्कोहोल तयार करायचं आहे. ओके, तर अशी रिॲक्शन आहे. म्हणजे आपण जो ग्रिग्नार्ड रिएजंट तयार केला होता गेल्या टॉपिकमध्ये बघितलं होतं आपण, तर तो ग्रिग्नार्ड रिएजंट यामध्ये मिक्स करायचा आहे. कशामध्ये मिक्स करायचा रे, जो अल्डिहाइड आणि कीटोन आहे त्यामध्ये मिक्स करायचं आणि काय तयार करायचं आहे, अल्कोहोल. ओके, तर याप्रमाणे रिॲक्शन आहे. आता आपण बघू शकतो, ॲक्च्युली काही एक्झाम्पल घेऊया यामध्ये म्हणजे आपले क्लिअर होऊन जाईल. समजा हा अल्डिहाइड किंवा काय आहे, कीटोन आहे. कुठलाही घेऊ शकतो आपण, अल्डिहाइड किंवा कीटोन्स. तर पहिल्यांदा आपण जनरल रिॲक्शन बघूया, जनरल रिॲक्शन्स. आणि यामध्ये काय मिक्स करायचं आहे, RMgX मिक्स करायचं आहे. त्याला म्हणायचं ग्रिग्नार्ड रिएजंट्स इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, तर या ठिकाणी काय होतं बघा की हा जो R आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, हा पॉझिटिव्ह चार्ज, बरं आहे का. ऑक्सिजन कोणता असं, निगेटिव्ह असतं. आणि कार्बनवर कोणता असं, पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर काय होतं यामध्ये, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे अल्काइल ग्रुप तो काय होतोय, या कार्बनकडे जातो. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे जातो. आणि हा ऑक्सिजन काय करतं, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. तो काय करतोय, हा जो डबल बॉन्ड आहे इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. आणि राहिलेला जो पार्ट आहे हा पार्ट पॉझिटिव्ह पार्ट तो कोणाकडे जातो, ऑक्सिजनकडे जातो. म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी अल्काइल ग्रुप या ठिकाणी अटॅच होतं पहिल्यांदा. त्यानंतर हा ऑक्सिजनला कोण अटॅच होतं रे, MgX. म्हणजे हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो, याला म्हणायचं ॲडक्ट. ॲडक्ट म्हणजे काय असं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू मॉलिक्युल्स, दोन मॉलिक्युल कंबाईन होऊन हा कंपाऊंड तयार झालेला आहे, त्याला म्हणायचं ॲडक्ट. तर पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला हा कंपाऊंड मिळतो, त्याला कॉम्प्लेक्स पण म्हणू शकतो आपण. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, हायड्रोलिसिस करायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रोलिसिस. आणि काय वापरायचं आपल्याला, हायड्रोलिसिस करण्यासाठी वॉटर वापरायचं आहे, बरं आहे का. वॉटर वापरायचं आहे. तर वॉटर वापरून काय करायचं आहे, हायड्रोलिसिस या ठिकाणी करायचं आहे आपल्याला. तर काय होतं या ठिकाणी, हा जो पार्ट आहे हा पार्ट रिमूव्ह होतो. आणि जो हायड्रोजन आहे तो इथे अटॅच होतो. म्हणजेच काय मिळतं बघा, OH. म्हणजे काय मिळतं, अल्कोहोल प्लस काय रिमूव्ह होतं रे, हा MgOH आणि हा X, म्हणजे हा कंपाऊंड मिळतो. तर हे आपण जनरल रिॲक्शन बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अल्कोहोल तयार करू शकतो. कुणापासून, अल्डिहाइड किंवा कीटोन पासून अल्कोहोल तयार करू शकतो. काय वापरायचं आपल्याला, ग्रिग्नार्ड रिएजंट्स त्यामध्ये वापरायचं आहे. ओके, तर या प्रकारे आपण तयार करू शकतो.
ठीक आहे. तर बघा आपण एक जनरल रिॲक्शन आपण बघितलेलं आहे. तर त्यामधलं एक एक्झाम्पल घेऊया आपण. तर कोण आहे हा? फॉर्मल्डिहाइड्स. याची रिॲक्शन करूया आपण मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड बरोबर. तर इट इज अ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. बरोबर आहे का? तर हा ग्रिग्नॉल रिएजंट आहे आणि हा आपण काय घेतलेला आहे? पहिला अल्डिहाइड घेतलेला आहे. कुठला आहे? फॉर्मल्डिहाइड आहे. ओके. तर बघा कशी रिॲक्शन आहे. आता यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन कसा आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे. बरोबर आहे का? त्यामुळे त्याच्यावर कोणता चार्ज येणार? निगेटिव्ह चार्ज असतो. आणि कार्बनवर कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर कार्बन कसा आहे? लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर मिथाइल ग्रुपवर कोणता असतो? निगेटिव्ह. मॅग्नेशियमवर कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर काय होतं यामध्ये? हा जो मिथाइल ग्रुप आहे, हा मिथाइल ग्रुप हा निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह कार्बनला तो अटॅच होतो. म्हणजे हा कुठे अटॅच होतो? कार्बनकडे जातो मिथाइल ग्रुप. बरोबर आहे का? आणि राहिलेला जो आहे पॉझिटिव्ह पार्ट MgBr तो कुठे जातो? निगेटिव्ह पार्टकडे जातो, म्हणजेच ऑक्सिजनकडे जातो. आणि हा ऑक्सिजन काय करतं? हे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी मी लिहितो, इथे लिहितो बघा. हा जो मिथाइल ग्रुप आहे कार्बनला अटॅच होतो याप्रमाणे. त्यानंतर हा कार्बन आहे, हे 2 हायड्रोजन्स. बरोबर आहे का? त्यानंतर ऑक्सिजन्स आणि हा ग्रुप या ऑक्सिजनला अटॅच होतो, म्हणजेच काय? MgBr. तर तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये हा कंपाऊंड मिळतं, त्याला म्हणायचं ॲडक्ट किंवा काय म्हणू शकतो? कॉम्प्लेक्स. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स. 2 मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन आहे, त्याला म्हणायचं ॲडक्ट. ओके. बघा मी अजून रिपीट करत आहे. फॉर्मल्डिहाइड आहे, हा ग्रिग्नॉल रिएजंट आहे. हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो पॉझिटिव्ह कार्बनला अटॅच होतो आणि जो पॉझिटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह ऑक्सिजनला ॲड होतो. पहिल्या स्टेपमध्ये कॉम्प्लेक्स मिळतं, ॲडक्ट्स. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं? आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. तर वॉटर वापरायचं आहे आपल्याला. ओके. तर हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर काय होतं यामध्ये? जो हा पार्ट आहे हा पार्ट रिमूव्ह होतो, एवढा पार्ट्स, आणि हा H इथे ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा? OH प्लस काय रिमूव्ह होतं रे? MgBr आणि OH. याचं नाव आहे इथाइल अल्कोहोल किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? IUPAC नेम काय? इथेनॉल. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हा जो फॉर्मल्डिहाइड आहे त्याचं रूपांतर करू शकतो इथाइल अल्कोहोलमध्ये. आणि हा जो इथाइल अल्कोहोल आहे तो कसा आहे रे? प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल्स. बरोबर आहे का? तर याप्रमाणे याची रिॲक्शन आहे. आता यामध्ये एक काही पॉईंट फार महत्त्वाचे आहेत. तर यामध्ये काय होत आहे? नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीज होत आहे. बघा रिॲक्टन्समध्ये किती कार्बन होते? एकच कार्बन होता आणि प्रोडक्टमध्ये किती आहेत रे? 2 आहेत. म्हणजे काय होत आहे? नंबर ऑफ कार्बन ॲटम यामध्ये काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. हा पहिला पॉईंट यामध्ये आहे. दुसरा पॉईंट यामध्ये आहे इट इज अ न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स. तर हे कोणते आहे? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे. आता का न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे बघा यामध्ये? आता यामध्ये पहिला कुठला पार्ट ॲड होत आहे? तो हा जो निगेटिव्ह पार्ट आहे मिथाइल ग्रुप हा पहिल्यांदा ॲड होत आहे आणि याच्यावर कोणता चार्ज आहे रे? निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे तो कोणाचं काम करतो? हा न्यूक्लियोफाईलचं काम करत आहे. आणि पहिल्यांदा तो ग्रुप ॲड झाल्यामुळं त्याला म्हणायचं न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बरोबर आहे का? आणि जे सेकंड स्टेप आहे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? हायड्रोलिसिस केलेलं आहे. आता नुसतं जर वॉटर वापरलं तुम्ही तर सहजासहजी OH रिलीज होणार नाहीत. तर त्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? यामध्ये H+ म्हणजेच ॲसिड त्यामध्ये तुम्हाला ॲड करावं लागेल. ॲसिड ॲड केल्यामुळे काय होतं रे? जो वॉटर आहे तो ब्रेक होतो OH- आणि H+ मध्ये आणि मग हायड्रोलिसिस होण्यासाठी या ठिकाणी काय होतं? मदत होते.
आता या ठिकाणी हा जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला आहे या कंपाऊंडचं काय नाव देऊ शकतो आपण, हायड्रॉक्झी मॅग्नेशियम ब्रोमाइड्स असं या कंपाऊंडला म्हणू शकतो, हायड्रॉक्झी मॅग्नेशियम ब्रोमाइड्स याप्रमाणे म्हणू शकतो. तर हे आपण पहिले एक्झाम्पल घेतलेलं आहे फॉर्मल्डिहाइड्स. आता अजून दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. काय नाव आहे या कंपाऊंडचं. आता हा कंपाऊंड आपण असं पण लिहू शकतो CH3COH हाच कंपाऊंड आहे, फक्त मी जरा अरेंजमेंट जरा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. याचं नाव आहे ॲसिटल्डिहाइड. काय नाव आहे, ॲसिटल्डिहाइड या कंपाऊंडचं नाव आहे. तर हाच आहे, फक्त मी थोडं अरेंजमेंट चेंज केलेलं आहे. कोणावर रिॲक्शन करायची यामध्ये, ग्रिग्नॉल रिएजंट घेऊया, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स. तर इट इज अ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सिंपल रिॲक्शन आहे, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही रिॲक्शन सोडवायचं आणि परत चेक करायचं रिॲक्शन बरोबर आहे का. तर फार सिंपल रिॲक्शन आहे. तर काय होतं या ठिकाणी बघा, ऑक्सिजन कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, कार्बन कसा आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. त्यामुळे जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतं, कार्बन कोणतं येतं, पॉझिटिव्ह येतं. यामध्ये जर विचार केला हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर काय होतं यामध्ये, हा जो मिथाइल ग्रुप आहे निगेटिव्ह पार्ट तो काय होतं या ठिकाणी पॉझिटिव्ह कार्बनकडे ॲड होतो, म्हणजे या ठिकाणी मिथाइल ग्रुप ॲड होतो. नंबर 1. नंबर 2, परत हा जो ऑक्सिजन काय करतं रे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, म्हणजे या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन पेअर आहे तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. आणि मग हा जो मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड आहे हा काय करतो, ऑक्सिजनकडे ॲड होतो, म्हणजे हा MgBr या ऑक्सिजनला ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, इथं लिहू शकतो मिथाइल ग्रुप पहिल्यांदा ॲड होतं, तर मिथाइल ग्रुप लिहू शकतो इथं. हा कार्बन वरचा मिथाइल ग्रुप आहे आणि खाली कोणता आहे H. त्यानंतर पुढं ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनला कुठला ग्रुप ॲड होतो रे, MgBr हा ग्रुप ॲड झालेला आहे. तर ही झाली पहिली स्टेप. त्याला काय म्हणायचं, ॲडक्ट किंवा काय म्हणू शकता, कॉम्प्लेक्स म्हणू शकता. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स, 2 मॉलिक्युल्स या ठिकाणी कॉम्बिनेशन झालेलं आहे. तर ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं रे, हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस बाय युझिंग वॉटर. तर वॉटर वापरायचं आहे आणि काय टाकायचं यामध्ये, ॲसिड यामध्ये ॲड करायचं. काय ॲसिड टाकायचं रे, कारण ॲसिड जर टाकलं तरच काय होणार आहे, H+OH- रिलीज होणार आहे, अदरवाईज हे रिलीज होणार नाहीत, हायड्रोलिसिस होणार नाही. हे पॉईंट लक्षात ठेवा. मग काय होतं यामध्ये, हा जो पार्ट आहे हा पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह एकत्र येतो. ओके, म्हणजे हा रिमूव्ह होतो आणि हा जो H+ आहे तो ऑक्सिजनला ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, इथं काय येतं रे, OH प्लस हा सेंटरचा पार्ट म्हणजेच काय MgOH आणि हा कोण आहे Br. या कंपाऊंडचं नाव आहे, काय नाव आहे रे, इट इज अ आयसोप्रोपाइल क्लोराइड्स, सॉरी आयसोप्रोपाइल अल्कोहोल. IUPAC नेम काय असणार, इज अ प्रोपेन 2-ओल, हे त्याचं IUPAC नेम असणार आहे. आता हा अल्कोहोल कोणता आहे, इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. तर हा कोणता आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. का सेकंडरी अल्कोहोल आहे रे, कारण कार्बन कसा आहे, सेकंडरी आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे सेकंड ॲसिटल्डिहाइड आहे त्यापासून सेकंडरी अल्कोहोल तयार केलं. फॉर्मल्डिहाइड पासून काय तयार केलं, प्रायमरी अल्कोहोल्स. तर हे 2 एक्झाम्पल घेतले. आता 2 अल्डिहाइडचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता एक कीटोनचे एक्झाम्पल घेऊया आपण. ओके,
तर कोण आहे हा ॲसिटोन या कंपाऊंडचं नाव आहे ॲसिटोन किंवा याला काय म्हणतो आपण डायमिथाइल कीटोन्स. ओके, तर हे घेऊया आपण. आणि काय करायचं आहे आपल्याला रिॲक्शन करायचे आहे कोणाबरोबर मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड बरोबर. तर इट इज अ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स बरोबर रिॲक्शन करायचे आहे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता बघा तिसरं एक्झाम्पल चालू आहे आपलं आणि जनरल रिॲक्शन धरून चौथं एक्झाम्पल आहे. म्हणजे तुम्ही सोडवू शकता. काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि 1 मिनिटामध्ये रिॲक्शन कंप्लीट करा आणि परत व्हिडिओ स्टार्ट करा आणि चेक करा आपली रिॲक्शन बरोबर आहे का. फार सिंपल रिॲक्शन आहे. तर काय काय होतं यामध्ये, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह पार्ट. ओके, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. तर निगेटिव्ह पार्ट जो आहे मिथाइल ग्रुप तो काय होतो या कार्बनकडे ॲड होतो मिथाइल ग्रुप, बरोबर आहे का. आणि जो राहिलेला पार्ट आहे MgBr तो काय करतो ऑक्सिजनकडे जातो MgBr. ओके, म्हणजेच काय मिळतं बघा पहिल्या स्टेपमध्ये हा मिथाइल ग्रुप जर ॲड झाला या ठिकाणी तर याप्रमाणे रिॲक्शन होते. ओके, ऑक्सिजनला कोण ॲड होतं रे MgBr. म्हणजे हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं. इट इज अ ॲडक्ट, काय म्हणायचं ना ॲडक्ट म्हणायचं कॉम्प्लेक्स. आणि सेकंड स्टेपमध्ये काय करायचं रे हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस सेम स्टेप आहे, काहीच फरक नाही यामध्ये, बरोबर आहे का. काय होतं हा निगेटिव्ह पार्ट हा पॉझिटिव्ह पार्ट, तर हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह एकत्र येतं आणि हा H+ इथे ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं प्रोडक्ट बघा या ठिकाणी OH प्लस काय रे MgOH आणि हा Br. काय नाव आहे याचं, इट इज अ टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे. कॉमन नेम IUPAC नेम काय रे याचं 2-मिथाइल प्रोपेन 2-ओल हे त्याचं IUPAC नेम आहे. आणि हा कार्बन कसा आहे टर्शियरी कार्बन आहे, हा टर्शियरी कार्बन, त्यामुळे या ठिकाणी टर्शियरी अल्कोहोल तुम्हाला मिळतं. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो कीटोन पासून सुद्धा अल्कोहोल तयार करू शकतो. पण तो कोणत्या टाईपचा अल्कोहोल असणार आहे टर्शियरी. ओके, तर याप्रमाणे आपण काय करू शकतो अल्डिहाइड आणि कीटोनचं अल्कोहोलमध्ये आपण रूपांतर करू शकतो. तर फार सिंपल रिॲक्शन आहे. आपण 4 एक्झाम्पल यामध्ये घेतलेले आहेत. एक जनरल रिॲक्शन प्लस 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर थोडक्यात समरी मी तुम्हाला सांगतो आपण काय काय तयार केलेलं आहे. बघा, नंबर 1 आपण काय घेतलं रे फॉर्मल्डिहाइड्स. फॉर्मल्डिहाइड्स. सेकंड आपण काय घेतलं यामध्ये ॲसिड अल्डिहाइड. ॲसिड अल्डिहाइड. आणि 3 नंबरला काय घेतलं आपण ॲसिटोन घेतलेला आहे कीटोन्स किंवा कीटोन म्हणा डायरेक्ट कीटोन्स. ओके, आणि काय काय केलं यामध्ये आपण RMgX यामध्ये आपण ॲड केलं. यामध्ये पण RMgX ॲड केलं तिन्हीमध्ये. तर काय मिळतं पहिल्यामध्ये रे फॉर्मल्डिहाइडपासून प्रायमरी अल्कोहोल मिळतं. प्रायमरी अल्कोहोल. इथं काय मिळतं सेकंडरी अल्कोहोल. आणि या ठिकाणी काय मिळतं टर्शियरी अल्कोहोल मिळतं. म्हणजे हा टेबल लक्षात ठेवा. जर तुम्ही फॉर्मल्डिहाइड घेतलं तर तुम्हाला काय मिळणार प्रायमरी अल्कोहोल्स. ॲसिड अल्डिहाइड म्हणजे फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घ्या तुम्ही. ॲसिड अल्डिहाइड घ्या, प्रोपिऑन अल्डिहाइड घ्या, ब्युटाइल अल्डिहाइड घ्या. हे तर म्हणू शकतो ऑदर अल्डिहाइड्स. ऑदर अल्डिहाइड कुठलाही घेऊ शकतो ऑदर, फक्त हा सोडून तुम्हाला काय मिळणार सेकंडरी अल्कोहोल मिळणार. आणि जर तुम्ही कीटोन घेतला कोणताही कीटोन घेतला तर तुम्हाला काय मिळणार आहे टर्शियरी अल्कोहोल या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर आहे का. तर हे पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा फार महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता यामध्ये अजून एक रिॲक्शन दिलेलं आहे बुकमध्ये, ते पण आपण थोडे सोडवूया. तर हा कोण आहे ग्रिग्नार्ड रिएजंट्स.
त्याची रिॲक्शन आहे. हा कुठला कंपाऊंड आहे माहिती आहे कोणाला? बघा बरं, थोडा विचार करा. सायक्लिक कंपाऊंड आहे, सायक्लिक कंपाऊंड्स. तर त्याचं नाव आहे इपॉक्साइड. काय नाव आहे? इपॉक्साइड्स. ड्राय इथर. ओके. तर बघा या दोघांची रिॲक्शन करायची आहे. तर काय होतं या ठिकाणी बघा, ऑक्सिजन कसा आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. त्यामुळे तो काय करतो? इलेक्ट्रॉन जो आहे तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. त्यामुळे जर कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह. या दोघांवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. या दोघांमध्ये विचार केला, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. तर काय होतं? हा जो अल्काइल ग्रुप आहे निगेटिव्ह चार्ज, तो कुणाकडे जातो रे? कार्बनकडे जातो, अल्काइल ग्रुप. आणि इकडे गेल्यानंतर ऑक्सिजन काय करतं? मग या कार्बनची व्हॅलन्सी 5 होते, आता 4 आहे. त्यामुळे ऑक्सिजन काय करतं? हे जे लोन पेअर आहे ते स्वतःकडे अट्रॅक्ट करतं आणि इथला बॉन्ड ब्रेक होतो. ओके. नंबर 1 पहिली स्टेप. दुसऱ्यामध्ये काय होतं? हा जो Mgx आहे तो या ऑक्सिजनकडे जातो. म्हणजेच काय मिळतं बघा, इथे लिहितो मी, हा CH2 हा CH2, बरोबर आहे का? तर अल्काइल ग्रुप कुठे ॲड होतं रे? या ठिकाणी. हा अल्काइल ग्रुप या कार्बनला ॲड होतो. हा बॉन्ड ब्रेक होतं आणि ऑक्सिजनला कोण अटॅच होतं मग? हा Mgx. म्हणजे हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अडक्ट. तर ॲडक्ट म्हणू शकतो आपण, म्हणजेच कॉम्प्लेक्स. मग काय करायचं? आपण नेहमी करतो तेच करायचं आहे. काय करायचं आहे? हायड्रोलिसिस करायचं आहे बाय युझिंग वॉटर. वॉटर या ठिकाणी वापरायचं आहे. इट इज हायड्रोलिसिस बाय युझिंग वॉटर. काय होतं मग या ठिकाणी? हा पार्ट रिमूव्ह होतो आणि H इथे ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा, हा कंपाऊंड मिळतो प्लस MgOH आणि हा X. याला काय म्हणायचं रे? इट इज अ अल्कोहोल. अल्कोहोल मिळतं. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो? जे इपॉक्साइड आहे, इपॉक्साइड आणि ग्रिग्नल रिएजंट्स यापासून आपण अल्कोहोल तयार करू शकतो. आता हा आपण व्यवस्थित पण लिहू शकतो. कसं लिहू शकतो बघा, हा RCH2CH2OH. ओके. तर याप्रमाणे आपण हाच कंपाऊंड आपण या पद्धतीने लिहू शकतो, ऑर म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले जे ग्रिग्नल रिएजंट आहे ते आपण या ठिकाणी तयार केलं. ग्रिग्नल रिएजंटपासून काय तयार केले? अल्कोहोल तयार केलेला आहे. तर आपण 5 एक्झाम्पल यामध्ये घेतलेले आहेत. ओके. त्यामुळे हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. आता जो पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.